श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू व्लॉग. मंडळी, मस्तपैकी संध्याकाळ झाली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आत्ता वाजले आहेत 6. आणि एवढ्या लेट मी मांगेरीमध्ये काय करते, म्हणजे माझं टायमिंग 5:30चा असतो. 5:30 वाजले की मी इथून सुटते, पण आत्ता 6 वाजले आहेत आणि तरी पण मी ते आहे. त्याचं कारण हे आहे की आज मी जाणार आहे माझ्या दीदीच्या घरी. तर जिथे माझं उपकेंद्र आहे त्याच्याजवळच माझ्या बहिणीचं घर आहे आणि तो माझा एक लकीस्ट पॉईंट आहे. की माझ्या दीदीचं घर जे आहे ते इथून जवळ आहे. आणि उद्या 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्टला आम्हाला सकाळीच यायचं आहे आणि त्याच्यासाठी एवढ्या सकाळी तिथून यायचं मला थोडं लांब पडतं, म्हणून आज मी माझ्या दीदीच्या घरी जाणार आहे. तर मी निघते आता दीदीच्या घरी जायला. मंडळी, फायनली मी येऊन पोचले आहे माझ्या दीदीच्या घरी आणि हे आहे माझ्या दीदीचं घर. अगं मध्येच आला पाऊस, कंटाळा बाहेर पडता पडता. रेनकोट आता चेंज करून घेते, रेनकोट काढूया पहिले. हां, दीदी त्यांनी नवीनच घर बांधलंय. हा, पाऊस पडून गेल्यावर रस्ता बरं वाटतं ना. आता उंचावर एकदम ना असं. हो, आणि उंचावर ना त्यामुळे असं बरं दिसतं. त्यावेळी ना दिसायचं नाही पहिली. हा. कोणतरी हा, देऊळवाडीतलं कोणतरी महेश कोणतरी होतं, तुमच्या बरोबरचा होता. मी काल कॅम्पला गेले पण. होय होय, मला म्हणायला लागला तू नताशा ना, तर मी म्हटलं हो. तर तुझी दीदी माझ्या बरोबर होती, कोणाकडत्यात होता वाटतं तो. गेली नाहीस का दीदीकडे? मी म्हटलं नाही, मी म्हटलं मी इकडेच असते मांगेली. तर त्याला वाटलं आजच आली कॅम्पानिमित्त, असं काहीतरी त्याला वाटलं दिसलं काय. दीदीचं घर आहे. कधी बांधलं दीदी? हल्लीच किती तरी मे महिन्यात ना. मे महिन्यामध्ये गृहप्रवेश दीदीच्या घराचा झाला. आणि पहिलं इथे जुनं घर होतं आणि ते सुद्धा छान होतं. हा जुन्या घराचं एक पार्ट आहे ना काकांचं. आणि इथे दीदी त्यांचं होतं आणि ते सुद्धा घर खूप छान होतं. आणि आता दीदी त्यांनी हल्लीच मे महिन्यामध्ये नवीन घर बांधलं. मी आसामला होती तेव्हा. आणि ही माझी दीदी आहे, पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये दिसते. दीदी माझ्या व्हिडिओमध्ये अजूनपर्यंत नव्हती. आणि दीदीच्या एका मैत्रिणीची कमेंट होती की दीदीचं घर बघायचं आहे. आणि मी तेव्हा दीदीला सांगितलं होतं की नक्कीच मी जाणार तेव्हा करणार म्हणून. आणि आता मी तो दीदीचं घर दाखवणार आहे सगळ्यांना मस्तपैकी. तर दीदी त्यांचं घर असं छान उंचावरती आहे, त्यामुळे असं रोडवरती जाणारे येणारे सगळे असे दीदीला दिसतात. आणि माझी दीदी या गावची पोलीस पाटील आहे, त्यामुळे सगळे तिला ओळखतात. त्यामुळे सगळे जाणारे येणारे इथून हात दाखवत असतात दीदीला. आणि समोर असं छान डोंगर आहे, मस्तपैकी व्ह्यू छान आहे. ते उंचावरती उभं राहिल्यानंतर असं खालचं छान दिसतं असं मस्तपैकी. मी दीदी त्यांच्या जुन्या घरी सुद्धा बऱ्याच वेळा आली आहे आणि नवीन घरामध्ये फर्स्ट टाइम राहायला आली आहे. गृहप्रवेशाला मी आलेली, त्याच्यानंतर मी आलेली काय मध्ये. घर दीदी दाखवणार आहे आपल्याला. तर हा हॉल आहे. आणि मला सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आवडली असेल तर ती इकडे आहे, माझ्या स्वामींचा फोटो. इतका सुंदर आहे. मगाशी मी इकडे बसली होती आणि मला माहितीच नाही. मस्त, खूप सुंदर. मी मगाशी इथे बसली आणि माझं लक्ष नव्हतं. मी असं बघता बघता पाठी बघता माझे स्वामी माझ्या मागे. छान वाटणार असं सुंदर फोटो आहे, एकदम असं रिअल स्वामी वाटताय. मला पण घ्यायला आवडतं. ही एक रूम आहे त्यांची. दीदीची फॅमिली पण खूप मोठी आहे. ही माझ्या दीदीची रूम आहे. दीदीचा थोडा पसाराच असतो कायम. दीदी त्याच्यासाठीच फेमस आहे. त्याच्यानंतर इथे एक रूम आहे ना, हे किचन आहे. किचन पण खूप छान आहे.
ही रूम इथे पण एक रूम आहे. आणि इथे स्टोर रूम टाईप ना, इथे डबे वगैरे ठेवायला ते जागा केली आहे. ही पण भारी आहे. इथे वॉशरूम वगैरे हे सेक्शन आहे. एकदम असं प्रशस्त. त्या आई आहेत. आई जेवण खूप छान करतात, मस्त शिंपल्यांची आमटी वगैरे एक नंबर. आणि इथे एक रूम आहे. हो, ही अजून एक रूम आहे. आणि हॉल हा खूप प्रशस्त. इथे गणपती येणार ना दीदी, इथे माती वगैरे. हा 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 ओके. हा हा. तर असं आमच्या दीदीचं छान घर आहे. आणि जसं मी नेहमी म्हणत असते, मांगेली काय आहे, सौंदर्याने नटलेलीच आहे. आणि तिथली लोकसुद्धा छान आहेत. आणि हा समोर इथे उभं राहिल्यानंतर असा रोड दिसतो जाता येता. मी सुद्धा कधी अशी देऊळवाडीत या रोडने समोर जात असली तर दीदी बाहेर असली तर मला हात दाखवते. इथून पण येते. हे काय पाणी येतं ना इथे. ही लाईट छान वाटते ना. वातावरण पण एकदम असं थंड एकदम वाटतंय छान. हो बरी आहे ना तुळस. कलर काढलात की बरी वाटणार. लग्नाकडे वगैरे काढायचं अजून बरी दिसणार. मोठी असली की चांगली शो येते ना. तू त्या काकीचं कुत्रा आहे का? त्यांच्याने कुत्रा पाळला? नाही तो त्यांच्याच. हा हा हा. हल्ली लागले 4. तुमचे खूप लागले. तेच तर मी आलेले बघ तर बघितलेलं. मग ते कुसतात आणि पडतात ग. हो, आईंनी पण एक दोडा मारला ना, अशीच चौकशी करते. तो पण असा महाग सांगितला. आणि आमच्या तेव्हा नुकते 2-3 असे लागत होते. मुरली पण तर राहणार नसते, ते कुसणार असते. मग काढले आम्ही. भाजी पण करतात ना. कापांना टेस्ट आहे त्याच्या ना. तिथून आणले. एक्झॉस्ट बसवून घेतलात ना, तो बरा केलात किचन मध्ये. आम्हाला पण बसवायला पाहिजे. म्हणजे आई म्हणत होत्या तेव्हा आमच्या बाथरूमात आहे ना, किचन मध्ये एक बसवायला. पहिल्यांदा झालं तेव्हा असं वेगळं वाटत असणार ना नवीन घरामध्ये. आणि अंतर पण असं लांब आहे ना ह्याचं असं. हो तेच. आणि सामान पण ना घरामध्ये आपल्या खूप असतं, तेव्हा दिसत नाही. जेव्हा काढतो बा आपण तेव्हा किती सामान असतं. हे आहे ना उपकेंद्र आमचं, तेव्हा पण तसंच व्हायचं. पहिली असं वाटायचं काय सामान नाहीये काय नाही. जेव्हा नेलं ना आम्ही तेव्हा किती सामान होतं उपकेंद्रामध्ये. आता ते एवढ्याशा रूमामध्ये आहे, पण उद्या जेव्हा आम्ही परत शिफ्ट करणार नवीन उपकेंद्रामध्ये तर काय माहिती आता देणार ताब्यामध्ये ना. रंग वगैरे काम आहे ना अजून त्याचं.
प्लंबिंग लाईटीचं आहे काम परत. रंगाचं वगैरे तिथलेच बघणार का? तेच करणार वाटतं, जे घेतलं कॉन्ट्रॅक्ट तेच करून देणार ना. आणि अजून एक कुंपण आहे ना मान्य झालंय काहीतरी, मग ते करावं लागणार, ते बांधून देणार ते. मग ती हद्द फिक्स करणार ना. मग पुढे पाठी परत जेव्हा नवीन होणार ना कधी, तेव्हा मग परत जमीन मोजायला वगैरे हे त्रास नाही ना. एकदा जमीन त्यांची फिक्स झाली की तेवढंच त्याच्यात बांधणार ते. ह्यावेळी कसं जमीन मोजावी लागली, तू आलेलीस ती तेव्हा हद्द फिक्स करावी लागली ना. मी ना छोटा चॉपिंग बोर्ड तिकडे आसामला असताना घेतलेला ना, तो मग येताना घेऊन आले. बरा पडतो, असाच आहे स्काय ब्ल्यू कलर मध्ये. हो ना, पण त्याला रेगोटी पडणार ना ग ते काय, पडतातच ना सर ते. लाकडी ना पाण्यात खराब होतो. 15 ऑगस्टची तयारी चालली आहे. व्हाईट साडीला इस्त्री. आम्ही शाळेत असताना ना दीदी, नवीन युनिफॉर्म वगैरे असेल तर आम्ही नवीन युनिफॉर्म घेतला की उद्घाटन 15 ऑगस्टला त्याचं, नाही तो परत जुनं घालून जायचं. आणि एवढी तयारी आमची असायची 15 ऑगस्टची. कॉलेजमध्ये पण नाही गेली ना. आता नोकरीला लागल्यावर मग आता जावं लागतं. जायचंच असतं खरं. पप्पा पण पतू शाळेला असताना तेव्हा जायचे ना ग. भाऊजींचा फोन आलेला, मला एक व्हाईट साडी घ्यायची. तुमची पोलीस पाटलांची आहे ना ती सगळ्यांची, कुठून घेतली? हा, मला एक व्हाईट घ्यायची. माझी ती आसाम वरून आणली, ती बघितली त्या दिवशी व्हिडिओ मध्ये. बरी आहे ना ती. आईला घेतली साडी, पण तुझं कसं ते मुरली परत हे असं आहे ना, तिचं मोर आहे, सेम तसंच कापड आहे. होय ना. ती अशी बरी आहे ग साडी, पावसात घाण होणार ना म्हणून मी नाही, अशी टापटीप अशी बरी आहे. अगं मी त्या दिवशी पप्पांना बोलली, मी पप्पा तुम्ही अल्बम जरा घेऊन जातात काय, तर नको ठेव इकडेच म्हणायला लागले पप्पा. आणि पाऊस असतो ना, आणायला काय नाही मला. हे मला विचारलं होतं, मी घेऊन गेली ती. तो तुमचा आहे ना, तो काढ बघू अल्बम. ते साड्या बिड्या नीट लावून ठेव. साड्या किती लावत कसाला होणार असतो, किती काढा आहे. आपण 10 वेळा लावलं तरी ते समाधानकारक नाही. तिच्या आणि भाऊजींच्या लग्नाचा व्हिडिओ हे बघूया. सॉरी, अल्बम काल आमचा बघितला. हा आनंदी फोटो स्टुडिओ म्हणून केला ना दीदी, आणि छान केलेला अल्बम. आमच्या वेळी तो बिझी होता. मला त्या फोटोग्राफरचा जागा झाला, मी जाऊन संध्याकाळी गेलेली पण हाड जरा क्रॅक झालेला, त्या मी तर बडू. पण तो करतच तसं होता ग, त्याचं पूर्ण चुकीचंच होतं. त्याच्याकडे तो चांगल्या क्वालिटीचा अल्बम हा ना, तो पत्रिका आहे ना, तो लावतो प्रत्येक अल्बमला. म्हणजे बऱ्याच अल्बमला मी बघितलंय पत्रिका लावतो तो. म्हणजे ती आठवण राहिली. आणि लागतात ना कधीतरी डॉक्युमेंटेशनला, तेव्हा मिळतात ना मग पत्रिका त्या. ह्याच्यामध्ये दीदी त्यांचं जुनं घर दिसणार, ते पण छान होतं घर. हळदीचे पहिली लग्नाचे बघूया, त्याच्यात आम्ही सगळं. श्रावणी कशी उभी आहे बघ कमरेवर आधी. नानू बघ केवढीशी होती. अगं पार्सल साडी होती, नाही पती नाही आणली. तुझी ती मी घेतलेली बघ साडी, पिंक कलरची. नाही, मी पप्पांना सांगितलेलं दीदीची साडी घेऊन यायची. पप्पा म्हणाले असू दे, नंतर दे म्हणायला लागलाय. अगं माझ्याकडे आहे, मी आसाम मधून आणलेलं आहे. मेड इन दुबई. याचा वास बरं. मी कसलं आणलंय, पॉन्ड्सचं आणलंय. तू वापरतच नसशील ना, माझ्याकडे 2 आहेत. ती बॉटल संपूर्ण
पण लावायचं ग, मग स्किन ना बरी होते. माझ्या लक्षात असतं तेव्हा मी लावते. मी पण तर लग्नाचं समोर ठेवलेलं आहे. ही कोण आहे? ही मी आहे. हा फोटो बरा आलेला माझा. मस्त आलेलं आहे. हे पण बरं होतं. छान होतं. म्हणून आम्ही मला गेल्या गेल्याच त्याने उभं केलं फोटोला. करवली कोण आहे? करवली कोण आहे? मी म्हटलं मी. चल म्हणायला लागलं फोटो काढायला. माझा पण गेल्या गेल्या फोटो काढलेला आहे. नंतर जर अगं ती मला काय बोललेली, पार्लरवाली तुझा मेकअप करूया बोले. शेवटी काय तो नाहीच झाला मेकअप. मला डायरेक्टच फोटोला उभं केलेलं. फक्त केस तेवढे तिने केलेले, बाकी काय नाही केलेलं मेकअप बिकअप. तेव्हा मी बारीक होती दीदीच्या लग्नात. माझ्या लग्नात पण मी इव्हन बारीक होती. नंतर परत मध्ये जाड झाले. छान आलेले फोटो सगळे. मला आधी फोटोला पोज देता येत नाही, मला काय कळतच नाही. एखाद दुसरा कुठला तरी बघ. मी बघ फोटो ते सुंदर मेकअप माझ्या लग्नात ना साक्षीने धरलेलं आरतीचं ताट. प्रथमेशचा पण फोटो बरे आलेला आहे. प्रथमेशचा पण छान आला फोटो ना. सिद्धू तेव्हा बारीक होता बघ, बरा दिसत होता. माझ्या लग्नात ना माझ्या लग्नामध्ये सिद्धूला कुर्ताच भेटत नव्हता. आम्ही कुठे दोडा मारलं, शोधलं, नवरदेव वगैरे. सिद्धूने 4 ट्राय केले आणि मला काय सांगतो, ताई सॉरी मला एक पण कुर्ता होत नाही. मग तिकडे छोटूच्या दुकानात त्याला त्याच्या मापात त्याला घालायचा होता ग शेरवानी, पण मापाचीच भेटत नव्हती. मग तो म्हणायला लागला आता आपल्याला रेडीमेडच घ्यावं लागतंय वाटतं असं बोलला. मग तितके त्याला भेटली. नंतर माझ्या लग्नात काय आलेलं सांग, धूर कोणला ग. त्यामुळे प्रथमेश बायाच्या लग्नात कसा पळालेला अर्धे घालून, तसं प्रथमेश तिकडे करायला लागला. तुझ्या लग्नात बरा बसलेला प्रथमेश. माझ्या लग्नात पुरेपूर घातल्या सगळे घातलं. धूर झाला ना तसं प्रथमेश नको म्हणाला. गर्दी पण झालेली आहे. कोण वाढत असं झालेलं. अगं ते धूर सुटत नव्हता ना. अगं बाई मुरलीच्या डोळ्यातून किती दुखा. मुरलीने असे डोळे केले. मी पण कुंकू भरतात बा माथ्यावर, तेव्हा मी अशी घळ्या रडताना माझा फोटो आला. कोण म्हणणार कुंकू भरतं म्हणून अशी भावनिक झाली. असं ओपन हॉल होता ना तो. नाही ना, संध्याताई वगैरे आली नव्हती वाटतं ना ग दीदी. आलेली नाही. मला ना जागा चेंज झाली आहे ग घराकडे, आणि बाई झोपच लागत नाही. हा असं बघ एखाद्या पोस्टरवर म्हणजे असं ह्याला असतं ना तसं आला. सिद्धू, तुला असं वाटत नाही दीदी की कुठल्या तरी साडीचं आपण आता मी काय करू म्हटलं, त्याने सांगितलं तसं पोच दिली. डुग्गू बिचारा बरा हा पोरगा. कुठं असं दिसतो ना आता येतो तेव्हा मला एकदम असं म्हणजे हसणार वगैरे, बरा बिचारा. फेटे बरे बांधून होते बरे. नानूबाई बघा, श्रावणी बघा. हिचा मस्त आला हा फोटो नानूचा, श्रावणीचा. छान मस्तच अल्बम काढलेला.
मुलांची प्रभात फेरी. तर मंडळी आत्ता आपण डिरेक्टली भेटतो आहे नेक्स्ट डेला. तर आज आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी हे जे स्वातंत्र्य आहे ते इतके सहजरित्या आपल्याला मिळालेलं नाही आहे. म्हणजे आपल्याला ते खरं तर आयतच मिळालेलं आहे, पण या स्वातंत्र्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. त्यामुळे या स्वातंत्र्याचा रिस्पेक्ट करणं हे आपल्या प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. तर आता जस्ट ध्वजारोहणाचा वगैरे कार्यक्रम झाला आणि आता मी निघाले पुन्हा माझ्या घरी जायला. आणि तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि मी अशी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. बाय.